नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय जटाधराय रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव श्यामले पक्षी सूर्य संक्रमण देवाम ऐका नैमिषारण्यामध्ये नुसतं भागवत जर ऐकलं पुराण ऐकले कारण सगळं नैमिषारण्यातच सांगितलेलं आहे नैमिष क्षेत्र नैमिषारण्याचं महत्व काय काय माहिती ऋषय शौनकादिकः नैमिषारण्याचं थोडक्यात महत्व माहिती असेल तुम्हाला पण एक चालता कारण कलियुग येऊ लागलं आणि या कलियुगातलं पाप प्रत्येकाला लागतं लक्ष द्या आज कलियुगामध्ये जर कुणी म्हणलं ना माझ्यासारखा 100% पुण्यशाली कुणी नाही ही चूक व्यवहारात म्हण आहे शेण पडल्यानंतर ते माती घेऊन उठतं तसा जन्माला आलेला माणूस पुण्यशाली नाही पाप सुद्धा बरोबर आहे पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी अर्ध पाप आणि अर्ध पुण्य जेव्हा समान झालं तेव्हा मनुष्य जन्म मिळालेला आहे मग या